बिग बॉस मराठीच्या घरात आयुष आणि ओंकारमध्ये चांगलीच मैत्री झाली. पहिल्याच दिवसापासून त्यांच्या दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग होतं. ओंकार आणि आयुषची घट्ट मैत्री झाली. ओंकारला आयुष हा चांगला मित्र मिळाला होता. पण काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सर्व सूत्र बदलताना दिसत आहे. ज्यांच्यामध्ये दुश्मनी होती त्यांच्यामध्ये मैत्री होताना दिसत आहे आणि ज्यांची मैत्री होती त्यांच्या मैत्रीत दरार तयार झाली आहे. आपण सर्वांनीच पाहिलं की आयुषने ओंकारला नॉमिनेट केलं. ओंकारने आयुषला सर्वात जवळचा मित्र मानला होता आणि त्याला नॉमिनेट केल्यामुळे ओंकार एकदम हर्ट झाला. ओंकारला खूप राग येतो आणि ओंकार रडायला लागतो. त्यानंतर तो कुऱ्हाडीने आयुषच्या फोटोचे तुकडे तुकडे करतो. तुटलेल्या मैत्रीसाठी आयुषला देखील वाईट वाटतं. आता आयुष हा ओंकार सोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये आयुष ओंकारची मनधरणी करताना दिसत आहे. तो त्याला गेम बद्दल सांगताना दिसत आहे. आयुष ओंकारला म्हणताना दिसतो की मी तुला नॉमिनेट केलं तेव्हा तू काहीच बोलला नाहीस, हे मला आवडलं, ते तू एक्सेप्ट केलंस. पण एक लक्षात ठेव, आपण नॉमिनेट झालोय, इलिमिनेट नाही. त्यावर ओंकार आयुषला म्हणतो की तुला सचिन दादांचा गेम वीक वाटला नाही का? त्यावर आयुष ओंकारला म्हणतो की मला आज सचिन दादांचा गेम दिसला. त्यांचा गेम सध्या माझ्याहूनही चांगला आहे. ओंकार त्याला म्हणतो की तुला फक्त 3 जण नॉमिनेट करायचे होते आणि तुझ्या समोर 15 पर्याय होते. त्यातून आयुष ओंकारला म्हणतो की तू आता गेममध्ये मैत्री आणणार आहे का? पुढे जाऊन देखील आपण हेच करायचं आहे का? असं असेल तर आपण गेम कधी खेळणार? तू माझा फोटो तोडलास, तू रागात जे काही केलं ते मी मान्य करतो, पण आता तू फ्रेंडशिप आणि नॉमिनेशन हे एकत्र करतोय. आयुषचं बोलणं ओंकारला काहीच पटत नाही. आता दोघेही एकमेकांच्या विरोधात गेले आहे, पण यांच्यात पुढे मैत्री होणार की नाही हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीचे असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.